नमस्कार, माझ्यासोबत ही जी ट्रॉफी तुम्ही पाहताय अर्थातच आयसीसीच्या वन डे वर्ल्ड कपची ही ट्रॉफी आहे आणि ही ट्रॉफी भारतात आली आहे आणि यंदा भारतात आयसीसीच्या वन डे वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे। 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात वन डे वर्ल्ड कपचं आयोजन होत आहे आणि आज त्याचं वेळापत्रक जाहीर झालंय। यंदाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे आणि त्याचा पहिला सामना 5 ऑक्टोबरला होणार आहे। महत्वाची बाब अशी की जो हाय व्होल्टेज मुकाबला आहे भारत आणि पाकिस्तान तो होणार आहे अहमदाबाद स्टेडियमवर, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद इथे, आणि तो होणार आहे 15 ऑक्टोबरला। या सामन्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे आणि त्यानंतर फायनल देखील अहमदाबादमध्येच होणार आहे। महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यातही वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत। यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत 9 सामने खेळणार आहे। 8 ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलिया विरुद्ध, 11 ऑक्टोबरला दिल्लीत अफगाणिस्तान विरुद्ध, 15 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान महामुकाबला, 19 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेश विरुद्ध लढत, 22 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध धर्मशाळा, 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध लखनौ, 2 नोव्हेंबरला मुंबईत होणारा सामना हा पात्रता फेरीतल्या दुसऱ्या संघाबरोबर, तर 5 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकात्यात आणि 1 नोव्हेंबरला पात्रता फेरीतील पहिल्या क्रमांकाच्या संघाविरुद्ध बंगळुरूमध्ये भारताची लढत होईल। 10 संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आमने सामने येणार आहेत, या ट्रॉफीसाठी भिडणार आहेत। त्यामुळे यंदा आयसीसी वर्ल्ड कप कोण जिंकेल, कुणाच्या हातात ही ट्रॉफी जाणार आहे, पुन्हा एकदा भारत ही ट्रॉफी जिंकणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामन सरोजसह सिद्धेश कांसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।